अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर उद्या आहे धर्मनाथ बीज. धर्मनाथ बीज म्हणजे काय आणि का सेलिब्रेट केली जाते त्याची थोडक्यात माहिती बघूया. त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे मच्छिंद्रनाथांनीच वरदान दिलेलं आहे की जो व्यक्ती धर्मनाथ बीज सेलिब्रेट करतो त्या दिवशी जे काही चांगले कर्म करतो त्याच्या घरामध्ये कधीच वाईट शक्तीचा प्रभाव किंवा त्याच्या घरी कधीच कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही आहे. म्हणजे त्याच्यावरले येणारे संकट किंवा आहे जे संकट ते सर्व काही दूर होतील. करणे बाधा वगैरे अजिबात त्याच्या घरामध्ये प्रवेशसुद्धा करू शकणार नाही. म्हणजे वाईट शक्तीचा जो काही नाश आहे त्याच्या घरातला कायमचा निघून जाईल. त्याच्या स्वप्नातसुद्धा वाईट त्याचं कधीही होणार नाही आहे. इतका धर्मनाथ बीज सेलिब्रेट केल्याचं आपल्याला फळ मिळत असतं. त्याच्यामुळे त्या दिवशी काही का होईना, थोडंसं का होईना दान धर्म आवर्जून करा. गरजू व्यक्तींना दान करा, कपडे करा, अन्नदान करा. जे तुम्हाला यथाशक्ती जे दान करता येईल ते करा. तर उद्या हे काम आवर्जून करा. कारण बघा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दानाला अतिशय महत्त्व आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर एक वेळेस देवदेव कमी केला आणि दान धर्म जास्त केलं ना तरी तुम्हाला तिथे त्या दानधर्माचं पुण्य इतकं मिळतं की तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. त्याच्यामुळे वारंवार सांगितलं जातं की दान धर्म करा आणि सत्पात्री दान असावं. आपल्या म्हणजे एका हाताने केलं तर उजव्या हाताला कळू नये. म्हणजे त्याचा जास्त बोबाटा करू नये की मी हे दान दिलं, मी ते दिलं, अजिबात करू नये. त्याचं काहीच पुण्य तुम्हाला मिळत नाही. त्याच्यामुळे दान हे गरजू व्यक्तींनाच करा. त्याच्यानंतर उद्या काय सेवा करायची आहे तर बघा, नवनाथ आपल्याला माहिती आहे की नवनाथांची आपण सेवा केली तर आपल्या घरामध्ये करणी बाधा असेल, वाईट शक्तीचा प्रवाह असेल तो भरपूर प्रमाणामध्ये कमी होतो आणि आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही. त्याच्यामुळे उद्या गुरुमाऊलींनी एक छोटंसं पोथी आपल्याला म्हणजे उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्हाला मोठं नवनाथ वाचायची पण गरज नाही आहे. 1-1.5 तासामध्ये हे नवनाथ वाचणं होतं. स्क्रीनवर तुम्हाला त्याचा फोटो दिसत असेल तर तुम्ही धार्मिक दुकानात कुठेही जाऊन तुम्ही ते ग्रंथ आणून घेऊ शकता आणि उद्या एक का होईना त्याचं पारायण नक्की करा. त्याच्यामुळे उद्या दिवसभरातून कधी करू शकता, सकाळी दुपार संध्याकाळ कधीही पण त्याचं पारायण नक्की करा. त्याच्यानंतर त्यांची प्रतिमा तुमच्या घरात फोटो वगैरे असेल तर फोटो मांडा, त्यांची पंचोपचार पूजा करा, त्यांच्या समोर बसून त्या ग्रंथाचं एक पारायण करा. त्याच्यानंतर नैवेद्यामध्ये आपल्याला माहिती आहे की नवनाथाला ना उडदाचे वडे जास्त आवडतात. त्याच्यामुळे उडदाच्या वड्यांचा नैवेद्य करा. आंबील घुगऱ्यात हे सुद्धा करता आलं तर नक्की करा. म्हणजे पंचोपचार नैवेद्य करून त्यांना नैवेद्य दाखवा, आरती करा. आणि पण नैवेद्यामध्ये वडे किंवा आंबील घुगऱ्या हे ठेवता आल्या तर नक्की ठेवा. त्याच्यानंतर नवनाथांचे बघा ते छोटा जो ग्रंथ आहे त्याचे 36 पारायण जर तुम्ही केले, तुमच्या घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती असेल किंवा तुम्हाला असं वाटतं असेल की एखाद्या घरातल्या व्यक्तीला काहीतरी बाहेरची बाधा झाली आहे आणि त्याचा काही करून त्याला काहीच फरक पडत नाही आहे, म्हणजे तर तुम्ही त्या ग्रंथाची 36 पारायण करू शकता. याने काय होतं ना की आपल्या घरातले त्या व्यक्तींचा जो काही त्रास आहे, त्याला झालेली काही बाधा आहे ना ती लगेच निघून जाते. कारण नवनाथामध्ये तितकी ताकद आहे. नवनाथांची सेवा आपण जर केली तर आपल्या घरातली पूर्ण करणी बाधेचा जो प्रकार असतो तो पूर्णतः निघून जातो. त्याच्यामुळे ह्या ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्की करा. तर उद्या जर जमलं असतं तुम्हाला एखादा मुलगा किंवा 9 मुलं जेव घालता आले तर नक्की जेव घाला, जर तुम्हाला पॉसिबल झालं तर. नाही झालं तर ग्रंथाचं पारायण नक्की करा. बघा यथाशक्ती आपल्याला जसं जमेल तसं आपल्याला सेवा करायची आहे. कारण धर्मनाथ बीज त्या दिवशी मच्छिंद्रनाथांचे नाथ आणि मच्छिंद्रनाथ तर त्यांनी वरदानच तसं दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जितकं होईल तितकं सेवा करायची. आणि जर आसपास केंद्र असेल तर तिथे पण सेवा केली जाते. तुम्हाला पॉसिबल झालं तिथे जाऊन सेवा करा. कारण आपल्याला काय होतं ना की आपण भरपूर काही सेवा करत असतो पण आपल्याला छोट्या गोष्टी काय घरात घडतात त्याची जाणीव आपल्याला होत नाही. पण त्याचा परिणाम खूप जास्त झाला तर मग आपल्याला कळतं की हे कशामुळं झालं. आणि ह्या गोष्टींना स्वामीसुद्धा काही करू शकत नाही. कारण आपण जेव्हा ह्या गोष्टी करायला लागतो तेव्हा आपल्याला समजतं की खरंच हे किती महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं नवनाथाचं पारायण कसं होतं ना की आपण आपल्या घरामध्ये काही झाल्याशिवाय आपण करत नाही. त्याच्यामुळे नवनाथाचं पारायण आदनमधनं आपल्या घरामध्ये हे झालंच पाहिजे, जेणेकरून आपल्या घरामध्ये काही वाईट दृष्टीचा जर प्रवाह असेल तो खत्म होऊन जातो, तो अजिबात राहत नाही.
कारण जर तुमच्या घरामध्ये कोणाची वाईट दृष्ट असेल, घरातल्या व्यक्तींवर जर असेल ना, तर ती निघून जाते नवनाथाचं पारायण जर केलं तर. कारण नवनाथ हे आपल्या दत्तगुरूंचे सुद्धा शिष्य आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला याचं पारायण करायचं आहे उद्या. आणि धर्मनाथ बीज म्हणजे साधी सोपी पूजा तुम्ही करू शकता. अजून तुमच्याकडे फोटो पण नसेल, नवनाथाचा फोटो वगैरे नसेल, तर तो छोटा ग्रंथ आहे, त्याच्यावर नवनाथांचा फोटो आहे. त्या ग्रंथाची पण तुम्ही पंचोपचार पूजा करून त्यालासुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. असं नाही की आपल्याकडे फोटोच पाहिजे म्हणून. बघा, आपली श्रद्धा महत्त्वाची आहे, बाकी दुसरं आपल्याला कोणावर काही घेणं देणं नाही आहे. फक्त सेवा करायची, पूर्ण श्रद्धेने करायची आणि विश्वास ठेवायचा की हां ठीक आहे, आपण ही सेवा करतो त्याचं काही ना काही आपल्याला पुण्य मिळतंच. कारण कोणताही देव आपण कोणत्याही देवांची आपण पूजा करतो, पाठ करतो, तेव्हा कोणताच देव त्याच्याजवळ काहीच ठेवून घेत नाही आहे. त्याच्या दुपटी तिपटीनं आपल्याला तो परत करत असतो. फक्त त्यांच्यावर श्रद्धा आपली तितकी पाहिजे. तर बघा, दत्त महाराज हे स्वामींचा एक अवतार आहे आणि दत्त महाराज म्हणजे सर्वांचेच गुरु आहेत ते. आणि नवनाथांचे सुद्धा ते गुरु आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कोणतीही सेवा जर केली तर नक्कीच त्याचं पुण्य तुम्हाला अधिक पटीनं मिळणारच आहे. तर त्याच्यामुळं मच्छिंद्रनाथांनी सांगितलेच आहे की धर्मनाथ बीज जो कोणी साध्या सोप्या पद्धतीने सेलिब्रेट करतो त्यालासुद्धा सर्व काही मिळून जातं. त्याच्यामुळे उद्या आपल्याला जरी तुम्हाला काही करता नाही आलं तर नक्कीच कमीत कमी नवनाथाचं एक पारायण करा, छोट्या ग्रंथाचं, आणि ग्रंथालाच नैवेद्य दाखवा. त्याच्यानंतर आरती करून घ्या. तर अशी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला धर्मनाथ बीज साजरी करायची आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या वेळेमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.